बारामतीला सांगता सभा होतीये, तुम्ही जाणार आहात असं कळतंय. दादांनंतर पहिली पोटनिवडणूक आहे. वहिनींचा प्रचार स्वतः रोहित पवारांनी देखील केला होता की काकूच्या प्रचाराला विचारतो, तुम्ही जाणार आहात? मला काल फोन आला होता की कुटुंब म्हणून प्रचाराला या, आणि बहिणींचा ना आणि कुणाचा, कारण आम्ही पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांनी हा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतला होता की वहिनींचं इलेक्शन हे बिनविरोध व्हावं, आणि पहिली भूमिका आम्ही मांडली. त्यानंतर काँग्रेस आणि उद्धवजींचे मी जाहीर आभार मानते की त्यांनीही सहकार्याचीच भूमिका दिली. आणि आज महाविकास आघाडीच्या वतीने, कारण का मला काल फोन जेव्हा आमंत्रणाचा आला की नक्की या, तर कुटुंब म्हणून अर्थातच वहिनींसाठी हजर आहेच, पण त्याचबरोबर माझ्याही काही जबाबदाऱ्या आहेत, आमचे मित्र पक्ष आहेत. त्याच्यामुळे एक नैतिकता म्हणून मी काल काँग्रेसशीही बोलले, मी उद्धवजींशी बोलले, दोघांचीही सहकार्याची भूमिका होती. आणि दोघांची भावना एवढीच होती की कुटुंब म्हणून तुम्ही जाणार असाल तर जा, आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिलाच आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीनेही शुभेच्छा मी देईनच, कारण का आम्ही सगळ्यांनीच त्यांना सहकार्याची भूमिका, हे इलेक्शन बिनविरोध व्हावं ही काँग्रेसचीही भूमिका आहे, ही उद्धवजींचीही भूमिका आहे, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांचीही आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने आमच्या सगळ्यांचं एक मत आहे की ही इलेक्शन बिनविरोध व्हावी. आणि आम्हाला सगळ्यांनाच वाटलं होतं की मतदान होणारच नाही, म्हणजे आम्हाला जेव्हा आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला तेव्हा आम्हाला वाटलं होतं की बिनविरोध होईल, तेव्हा मतदानाची वेळ येईल असं आम्हाला कधीच वाटलं नाही. काही पवारसाहेब येणार आहेत? पवारसाहेब येणार आहेत? पवारसाहेब रिच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये आता आहेत, त्यांच्या काही टेस्ट चालल्या आहेत, त्यामुळे त्याच्यानंतरच क्लॅरिटी.